आज या ठिकाणी कांद्याला कसल्याही प्रकारचा बाजारभाव नाही। तुमच्या माध्यमातून मी सरकारला एवढं सांगू इच्छितो की यावर्षी विक्रमी कांद्याचं उत्पन्न झालं आहे आणि हा कांदा निर्यात केला तर सरकारला सुद्धा सोयीस्कर होणार आहे आणि शेतकऱ्याला सुद्धा योग्य मोबदला मिळणार आहे। तर खरेदी केलेला कांदा हा निर्यात करावा। शेतकरी बैलगाडा घेऊन या आंदोलनामध्ये सहभागी झालेला आहे। शेतकऱ्याच्या भावना आहेत। बाबा काय भावना आहेत? काय भावना आहेत आंदोलनात? वाढत बहीण आता वाढत बहीण बैलगाडी घेऊन रस्त्यात आलाय। बैलगाडी घेऊन आलो मोर्चाला। बैलगाडी घेऊन हा शेतकरी या ठिकाणी आलेला आहे। कांद्याला हमी भाव मिळावा अशा मागण्या शेतकरी करतायत। तुमची काय भावना आहे? आम्हाला शेतकऱ्यांना आहे ना या सरकारने कंबरडं मोडलेलं आहे अक्षरशः। अगदी 3-4 एकर क्षेत्रावाल्या त्याच्यामध्ये अगदी उत्पन्न निघत नाही काही आणि खताचे भाव 3 ते 4 हजार रुपयाचे भाव वाढलेले आहेत। आपल्यासोबत महिला शेतकरी आहेत। काय भावना आहे आंदोलनात सहभागी झाला? शेतकरी प्रत्येक वेळी हमी भाव नाही आता मागच्या वर्षी पण 6 आणि 8 रुपये किलोनी कांदा विकला, यावर्षी 8 ते 10 रुपये। सरकार करते काय? इथं शक्तीपीठ महामार्गाला पैसे खर्च करते, तिथं अंबानीला करोडो रुपयांचे तिथे सगळं प्रोजेक्ट देत आहेत आणि इथे शेतकरी मरतो। पुढच्या वर्षी कोणी कांदा पिकवेल का? ह्या सरकारला असंच कांदा विना मरू द्यायला पाहिजे। पुढच्या अजिबात पिकवलं नाही पाहिजे कांदा। पोलिसांकडून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न होतोय, बाजूला केलं जातंय शेतकरी विरोधकांचं आंदोलन नेहमीच दडपलं जातं, कारण हे सरकार आहे ना फक्त म्हणजे हुकुमशाही आहे, त्याच्यामुळे ते अडवणारच। आणि नक्कीच हुकुमशाही आहे अशा पद्धतीच्या भावना आता शेतकरी व्यक्त करतायत। शेतकरी आक्रमक आहे। महामार्ग दोन्ही बाजूनी रोखलेला आहे। खरं तर हा महामार्ग पुणे आणि नाशिक या 2 शहरांना जोडणारा प्रमुख मार्ग आहे। या मार्गावरती आता शेतकरी रस्त्यावरती बसलेला आहे। कांद्याचा प्रश्न शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा पेटवलेला आहे। शेतकरी आक्रमक भूमिकेत आहेत। ही सगळी परिस्थिती असताना कुठेतरी पोलिसांकडून शेतकऱ्यांची नेत्यांची मनधरणी या ठिकाणी केली जाते, अशी सगळी परिस्थिती आहे। आंदोलन थांबवलं जातंय पोलिसांकडून। काय एकंदरीत भावना आहे? आता काही आंदोलन होत असतात ना, आंदोलन पोलिसांकडून थांबवलं जातंय। हो हे सरकार जनतेच्या मागण्या ऐकत नाही आणि पोलिसला आमच्यावर सोडतं। नक्कीच पोलिसांना आमच्यावरती सोडलं जाते अशा पद्धतीच्या भावना हर्षवर्धन सपकाळांनी केलेला आहे। पोलिसांकडून विनंती केली जाते की हे आंदोलन कुठेतरी थांबवलं जावं।